हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर योगेश बळवंत रसाळ, गांधी महाविद्यालय कार्यालय येथे कार्यरत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येत्या शैक्षणिक वर्षापासनं न्यू एज्युकेशन पॉलिसी ही सिनियर कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट होत आहे किंवा लागू होत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासनं ग्रॅज्युएशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही क्लिप महत्त्वाची ठरणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी ही कशी असणार आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्यात कशा प्रकारचे बदल करण्यात आले आहेत एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा त्याच्या असेसमेंटमध्ये. इथे मी खास करून हा व्हिडिओ आणलेला आहे. असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन NEP 2020 की जी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इम्प्लिमेंट होत आहे. आता ह्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक ग्रॅज्युएट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारले पाहिजे, असं या मागचं उद्दिष्ट असू शकतं. एक विद्यार्थ्यांना सल्ला आहे की चेंज ॲटिट्यूड टुवर्ड्स द सब्जेक्ट, एक्सपेरिमेंट विथ युअर लर्निंग स्टाईल, find alternative ways to understand, gather and represent information properly, relate the subject to your daily activity. कारण या शैक्षणिक बदलामध्ये आर्ट्सचा विद्यार्थी एक विषय सायन्सचा घेऊ शकतो किंवा व्होकेशनल कोर्सेस आलेले आहेत, स्किल कोर्सेस आलेले आहेत, त्याच्यामुळे याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सिस्टीम कशी राहणार आहे ते आपण पाहू शकता. पहिलं वर्ष म्हणजे 2 सेमिस्टरचं असणार आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला UG सर्टिफिकेट मिळणार आहे. त्याचे क्रेडिट्स 44 असणार आहेत आणि याच्यामध्ये 3 मेजर सब्जेक्ट असतील, M1, M2, M3. IKS हे नवीन आणलेली प्रोसिजर आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम, करिक्युलर कोर्सेस, ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस, व्होकेशनल एन्हान्समेंट कोर्सेस आणि स्किल एन्हान्समेंट कोर्सेस, अशा प्रकारचं सिलेबस स्ट्रक्चर येथे असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं वर्ष जर पूर्ण विद्यार्थ्यांनी केले म्हणजे 4 सेमिस्टर जर पूर्ण केले तर त्याला UG डिप्लोमा हे सर्टिफिकेट देणार आहात आणि ह्या UG डिप्लोमा सर्टिफिकेटमध्ये 88 क्रेडिट्सचे हे सर्टिफिकेट असणार आहे. याच्यामध्ये 1 मेजर, 2 मायनॉर सब्जेक्ट असणार आहेत आणि त्याच्यासोबतच IKS, को करिक्युलर कोर्सेस, ॲबिलिटी एन्हान्समेंट आणि व्होकेशनल एन्हान्समेंट कोर्सेस असणार आहेत. 3 वर्ष आणि 6 सेमिस्टर जर विद्यार्थ्यांनी पूर्ण केले तर त्यांना UG डिग्री ही पदवी दिली जाणार आहे. ती असणार आहे 132 क्रेडिट्सची आणि त्याच्यामध्ये 1 मेजर सब्जेक्ट असेल, 2 मायनॉर सब्जेक्ट असतील, 1 फील्ड प्रोजेक्ट असेल FP, 1 ऑन जॉब ट्रेनिंग असेल आणि ह्या फील्ड प्रोजेक्ट आणि OJTचं क्रेडिट असणार आहे 4+4 8 क्रेडिट्सचं असणार आहे. त्यानंतर चौथं इयर जर विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलं आणि 8 सेमिस्टर म्हणजेच 8 सेमिस्टर पूर्ण केले तर UG ऑनर्स ही डिग्री त्याला मिळणार आहे. ती डिग्री असेल 176 क्रेडिट्सची आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा की रिसर्च मेथड ॲडिशनल कोर्स असेल, ऑन जॉब ट्रेनिंग असेल, दोन्हीचं वेटेज आहे 8 क्रेडिट्सचं असणार आहे. यासोबतच 3 वर्षानंतर दुसरा पॅरलल कोर्स एक चालणार आहे जो पॅरलल असेल, दोन्हीपैकी एक विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. 4 इयर 8 सेमिस्टर, त्याची UG ऑनर्स विथ रिसर्च डिग्री असं त्याचं नाव असेल आणि त्याला 176 क्रेडिट्स असतील आणि त्यामध्ये विशेष करून रिसर्च प्रोजेक्ट याचे 2 पार्ट असतील. फर्स्ट सेमिस्टरला पार्ट 1 असेल आणि सेकंड सेमिस्टरला पार्ट 2 असेल. असे 12 क्रेडिटचं रिसर्च असणार आहे. त्याच्यामुळं नावामध्येच काय दिलेलं आहे, UG ऑनर्स विथ रिसर्च डिग्री असं त्या कोर्सचं तुम्हाला पदवी मिळणार आहे. याच्यामध्ये आता वेगवेगळे ॲब्रिव्हिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. MM मॅन्डेटरी मेजर, GE जेनेरिक इलेक्टिव्ह, OE ओपन इलेक्टिव्ह, SEC स्किल एन्हान्समेंट कोर्सेस, VSC व्होकेशनल स्किल कोर्सेस, AEC ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस, IKS किंवा आता त्याला BKS इंडियन किंवा भारतीय नॉलेज सिस्टीम,
CC करिक्युलर किंवा को करिक्युलर कोर्सेस, DSC डिसिप्लिनड स्पेसिफिक कोर्सेस, OJT ऑन जॉब ट्रेनिंग, FP फील्ड प्रोजेक्ट, CEP कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणि RP रिसर्च प्रोजेक्ट असे वेगवेगळे ॲब्रिव्हिएशन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. हे आहे विद्यापीठाचं सर्क्युलर की ज्याच्यामध्ये स्कीम ऑफ एक्झाम तुम्ही NEP ला वरच्या पद्धतीनुसार ऍडमिशन तर घेतलंय, परंतु वर्षभरामध्ये कशा प्रकारचं इव्हॅल्युएशन स्टुडंटचं तुम्ही करणार आहात, एक टीचर करणार आहे किंवा महाविद्यालय विद्यापीठ कशा प्रकारचं राहणार आहे, ही स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असणार आहे, तर हे सर्क्युलर आणि विद्यापीठाने हे काढलेलं आहे. हे त्याचं दुसरं पेज आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन फॉर अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस, आणि हे असणार आहे NEP 2020 की जे 24-25 पासून लागू आहे. हे असणार आहे चॉईस बेस्ड क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टीम फॉर युनिव्हर्सिटी अँड ॲफिलिएटेड कॉलेजेस. ही जी आहे ही लिंक आहे NEP चे सर्व सर्क्युलर की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, या लिंकवर तुम्हाला सर्व सर्क्युलर पाहायला मिळतील, त्याचा अभ्यास करता येईल. आता हे असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन कशा प्रकारचं असणार आहे, तर कंटिन्युअस फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन विथ एंड ऑफ सेमिस्टर एंडला एक एक्झाम होणार आहे, आणि ही डायव्हर्स ॲरे ऑफ असेसमेंट टूल्स अँड मेथडॉलॉजीज. हे असेसमेंट टूल्स किंवा मेथडॉलॉजीज काय असणार आहेत बघा, या प्रकारचे असणार आहेत. टेस्ट असणार आहे, सेमिनार असणार आहे, केस स्टडीज असणार आहेत, असाइनमेंट असणार आहे, फील्ड वर्क असणार आहे, प्रोजेक्ट असणार आहेत, डिसर्टेशन असणार आहेत. या प्रकारचे असेसमेंट मेथड्स इथे फॉलो केले जाणार आहेत. आता इथे या क्रेडिट सिस्टीम आणलेली आहे बघा. क्रेडिट सिस्टीम, जास्त क्रेडिट असेल तर त्या कोर्सचे आवर्स जास्त राहणार आहेत. बघा आता इथे 4 क्रेडिटचा कोर्स असेल त्याला 100 मार्क एवढं वेटेज असणार आहे. 3 क्रेडिटचा कोर्स असेल प्रॅक्टिकल किंवा थेअरीचा तर त्याला 75 मार्काचं वेटेज असणार आहे. 2 किंवा 1 क्रेडिटचा कोर्स असेल तर त्याला 50 मार्काचं वेटेज असणार आहे. आणि 4 क्रेडिटचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा फील्ड प्रोजेक्ट FP म्हणतो आपण, व त्याला वेटेज 100 मार्काचा असणार आहे. म्हणजे 4 क्रेडिट 100 मार्क्स आणि 2 क्रेडिट्स फॉर फील्ड प्रोजेक्ट वर्क 50 मार्क्स. ओके, हे क्रेडिट कोर्ससाठी आहे. 4 क्रेडिट रिसर्च प्रोजेक्ट वर्क हा 100 मार्काचा असणार आहे. रिसर्च प्रोजेक्ट जो शेवटच्या वर्षाला आहे तर त्याला 100 मार्काचं वेटेज असणार आहे. आणि 8 क्रेडिटचं जर असेल तर त्याला 200 मार्क असणार आहेत रिसर्च प्रोजेक्टसाठी. आता हे इव्हॅल्युएशन 2 प्रकारे होणार आहे बघा. कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट दॅट इज कॉल्ड एज CIA, आणि दुसरं जे असणार आहे ते सेमिस्टर एंड एक्झामिनेशन SEE. हे दोन्ही प्रकारचे असेसमेंट, आणि याला वेटेज असणार आहे इंटरनल दॅट इज कंटिन्युअस इंटरनलला 40% वेटेज असणार आहे, आणि SEE दॅट इज सेमिस्टर एंड एक्झामिनेशनला 60% वेटेज असणार आहे. दोन्हीही परीक्षेमध्ये पास होणं अतिशय गरजेचं आहे. कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट मध्येही पास होणं गरजेचं आहे, आणि SEE सेमिस्टर एंड एक्झामिनेशन मध्येही पास होणं गरजेचं असणार आहे. आता हे फॉर्मॅटिव्ह कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट ज्याला आपण CIA म्हणतो, हे दोन्ही प्रकारचं असणार आहे. म्हणजे थेअरीसाठी पण असेल आणि प्रॅक्टिकलसाठी असेल. थेअरीसाठी कशा प्रकारचं इंटरनल असेसमेंट होणार आहे बघा, त्याला आपण मराठीत अंतर्गत मूल्यमापन म्हणतो. तर हे 2 पर्टिक्युलर असणार आहेत. सेशन टेस्ट 25% सिलेबस पूर्ण झाल्यानंतर एक 20 मार्काची किंवा 20% ही टेस्ट होणार आहे. त्याच्यावर एक टेस्ट घ्यावी लागणार आहे. 50% सिलेबस पूर्ण झाल्यावर ही दुसरी टेस्ट राहणार आहे, आणि 75% सिलेबस पूर्ण झाल्यानंतर तिसरी टेस्ट राहणार आहे. तर याचं बेस्ट 2 ज्याला मार्क्स मिळतील अशा 2चं इथे ॲव्हरेज काढलं जाणार आहे. म्हणजे 3 टेस्ट पैकी 2 चांगले मार्क्स, बेस्ट मार्क असणाऱ्या 2 पहिल्या ज्या आहेत त्याचं ॲव्हरेज इथे येणार आहे. आणि नंतर काय असणार आहे, दुसरा प्रकार आहे असेसमेंटचा इंटरनलचा. सेमिनार असेल, प्रेझेंटेशन असेल,
ॲक्टिव्हिटी असेल, केस स्टडीज असतील, प्रोजेक्ट असेल, नंतर फील्ड प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्ट वगैरे 20% त्याचं असेसमेंट इव्हॅल्युएशन होणार आहे. जे 25% झाल्यानंतर 20% मार्क्सचं इव्हॅल्युएशन, 50% असेल तर 20% आणि 75 असेल तर 20% मार्क्सची टेस्ट किंवा या प्रकारचं इव्हॅल्युएशन त्या विद्यार्थ्याचं होईल. आणि त्यातील पुन्हा 2 बेस्टचं इव्हॅल्युएशन किंवा ॲव्हरेज इथे पकडलं जाणार आहे. जर कॉलम प्रमाणे बघितलं तर या दोन्हीचं 25%वरचं ॲव्हरेज काढलं जाईल. या कॉलम मध्ये 50%चं ॲव्हरेज घेतलं जाईल दोन्हीचं, म्हणजे सेशन टेस्ट आणि ह्या सेमिनार प्रेझेंटेशन वगैरे, आणि 75चं ॲव्हरेज घेतलं जाईल. आणि या सर्वात मिळून जे 2 बेस्ट राहतील त्याचं 40% मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. हे असेल इंटरनल इव्हॅल्युएशन. आता प्रॅक्टिकलचं इंटरनल इव्हॅल्युएशन कसं असेल बघा. तर एक तर सेशन टेस्ट घेऊ शकता तुम्ही किंवा एक्सपेरिमेंट प्रोफिशियन्सी, विद्यार्थी कशा पद्धतीनं एक्सपेरिमेंट करतो, किती परफेक्ट आहे हे याच्यामध्ये आपल्याला कळेल. त्याला वेटेज असेल 20% मार्कचं. सेकंड क्रायटेरिया कसा असणार आहे बघा. प्रेझेंटेशन घेऊ शकता, ग्रुप डिस्कशन घेऊ शकता, व्हायवा घेऊ शकता, क्विज घेऊ शकता, फील्ड सर्वे, रिपोर्ट घेऊ शकता. याला वेटेज असणार आहे 20%चं. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये इंटरनल कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमध्ये 40%चं वेटेज असणार आहे. आता हा टेबल बघा. यामध्ये हा फक्त सायन्समध्ये असू शकतो, ॲप्लिकेबल किंवा होऊ शकतो, ज्याच्यामध्ये सेशन टेस्ट आहेच 20 मार्काची. परंतु ह्या सेकंड मधला जे पॅरामीटर्स आहेत, प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन, याचे 2 मध्ये डिव्हाइड केलंय. पंक्च्युअलिटी अँड अटेंडन्सला इथे महत्त्व असणार आहे 10%चं, आणि दुसरे 10% जे राहणार आहेत प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन, वायवा, क्विज यामध्ये राहणार आहे. इथे प्रॅक्टिकलमध्ये असेसमेंट अँड पंक्च्युअलिटीला महत्त्व दिला आहे. ओके, हे झालं कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन. याच्यानंतर जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर हे बघा, इथे अटेंडन्सला सुद्धा एक प्रकारचं वेटेज दिलेलं आहे बघा. अटेंडन्सला सुद्धा एक प्रकारचं वेटेज आहे की जे आपण बघू शकतो. 95% असेल तर 5 मार्क्सचं वेटेज असणार आहे. इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये 90-94% अटेंडन्स असेल तर 4 मार्क्सचं इव्हॅल्युएशनमध्ये मार्क्स मिळणार आहेत इंटरनलमध्ये. आणि या प्रकारची ती मार्किंग स्कीम असणार आहे. म्हणजे 75% मिनिमम तुमचं अटेंडन्स इथे थेरी आणि प्रॅक्टिकलला असलं पाहिजे. याच्यानंतर काय इन्स्ट्रक्शन्स दिल्यात बघा, की कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट जर करायचं असेल तर काही प्रोसिजर दिली आहे त्यांनी, की जी फॉलो करायची आहे टीचर्सला आणि ती स्टुडंटला समजून घ्यायची आहे. स्टुडंट हॅव मस्ट अप्लाइड फॉर SEC. विद्यार्थ्यांना SEE म्हणजे टर्म एंड एक्झाम आपण अगोदर जे म्हणत होतो SEE, आता सेमिस्टर एंड एक्झामिनेशन म्हणणार, आणि त्यानं अटेंड राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ते मार्क्स जे आहेत ते मार्क्स 4 दिवसामध्ये नोटीस बोर्डवर डिस्प्ले केले पाहिजेत विद्यार्थ्यांचा असेसमेंट झाल्यानंतर. आणि जर काही त्याच्यामध्ये ग्रीव्हनन्स प्रोसिजर आणली आहे, काही विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट असतील तर त्याची एक प्रोसिजर इथे त्यांनी दिलेली आहे. या प्रोसिजरनं ते विद्यार्थी आपली अँसर शीट घेऊ शकतात, त्याचं ग्रीव्हन्समध्ये ते दाखलही करू शकतात जर काही करेक्शन्स असतील तर. इथे बघा आणखी दिलंय की अटेंडन्स हे कंपल्सरी असणार तर आहेच आहे, परंतु 40% मार्क्स हे सुद्धा इंटरनलला पास होण्यासाठी, किंवा इफ द स्टुडंट फेल टू सेक्युअर अचीव 40% मार्क्स ऑफ CIA, म्हणजे इंटरनल इव्हॅल्युएशनची जी टेस्ट घेतली त्याच्या 40% मार्क त्याला मिळाले पाहिजेत तर तो पास होईल. आणि SEE मध्ये सुद्धा 40%चं इथे वेटेज दिलेलं आहे. म्हणजे आता पासिंग 40%ला ॲज युज्युअल आपल्याला माहिती आहे ते इंटरनल इव्हॅल्युएशनला पण राहणार आहे. हे महत्त्वाचं आहे. CIA मध्ये 40%,
मिळाले पाहिजेत आणि SEE मध्ये सुद्धा 40% मिळाले पाहिजेत. आता समेटिव्ह म्हणजे सेमिस्टर एंड एक्झाम कशी राहणार आहे बघा, की सेमिस्टर एंड एक्झामिनेशन जे आहे, युनिव्हर्सिटी विल कंडक्ट सेमिस्टर एंड एक्झामिनेशन फॉर 60% मार्क्स. आपण पाहिलं की इंटरनलला 40% वेटेज आहे आणि सेमिस्टर एंडला 60% वेटेज आहे. तर याच्यामध्ये सगळ्या थेअरी, प्रॅक्टिकल आणि स्किल कोर्सेस, प्रोजेक्ट या सगळ्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे. याच्यामध्ये बघा या पद्धतीनं त्यांनी वेटेज दिलेलं आहे की एक्झामिनेशन कशी राहील. तर बघा 60 मार्काचं जर कोर्स असेल तर त्याला 2 तासाची एक्झामिनेशन असेल. 45 मार्काचं जर कोर्स असेल तर त्याला 1.5 तासाचं सेमिस्टर एंड एक्झामिनेशन असेल. 30 मार्काचा जर कोर्स असेल तर 1 तासाची असेल आणि 50 मार्काचा असेल तर प्रॅक्टिकल तर हे 3 तासाचं प्रॅक्टिकल हे 50 मार्कासाठी असणार आहे. आणि ऑन जॉबचे प्रोसिजर्स पुन्हा वेगळ्या दिलेल्या आहेत. आता हे स्ट्रक्चर जे आपण वेटेज पाहिलं इथे की कशा पद्धतीनं म्हणजे 3 तासाची एक्झाम, 2 तासाची एक्झाम, 1 तासाची एक्झाम. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर डिझाईन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे बघा. 60 मार्काचा जर कोर्स आहे तर पार्ट ए मध्ये 20 मार्क, आता 2 प्रकारचे पार्ट्स असणार आहेत क्वेश्चन पेपरमध्ये. पार्ट ए 20 मार्काचा आणि पार्ट बी असणार आहे 40 मार्काचा. तर पार्ट ए मध्ये 10 क्वेश्चन्स असे असतील की जे 2 मार्कासाठी एक क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन. याच्यामध्ये मल्टिपल चॉईस असू शकतं, फिल इन द ब्लँक्स असू शकतं, आन्सर इन 1 सेंटेन्स असू शकतं. आणि पार्ट बी मध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. त्यातले 6 क्वेश्चन्स असणार आहेत, त्यातले तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्या प्रत्येक क्वेश्चन्सला 10 मार्काचं वेटेज असणार आहे. प्रत्येक युनिटवर 2 क्वेश्चन असतील आणि न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्सला ही 20-30% इथे वेटेज दिलेलं असणार आहे. आता ह्या बी पार्टमध्ये 40 मार्काची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिव्हाइड केलं जाणार आहे सब क्वेश्चन. एक्झामिनर मे डिसाइड और डिव्हाइड इन सब क्वेश्चन्स. म्हणजे 6 क्वेश्चन देण्याऐवजी तो 12 क्वेश्चन देऊन 1-2 1-2 असं 5-5 मार्काचे करू शकतो. इट डिपेंड्स ऑन एक्झामिनर. 45% असेल तर बघा पार्ट ए ला 10 मार्काचं वेटेज आहे, पार्ट बी ला 35 मार्काचं वेटेज आहे. पार्ट ए मध्ये 5 MCQs राहतील जे 2 मार्काला 1 असेल वेटेज. पार्ट बी मध्ये 6 क्वेश्चन्स असतील, 5 अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन्सला 7 मार्क असणार आहेत. प्रत्येक 3 युनिट तुम्हाला असतील. 15 लेक्चर्सचं पहिलं युनिट असेल, दुसरं युनिट असेल 15 लेक्चर्सचं, तिसरं युनिट असेल 15 लेक्चर्सचं. म्हणजे इथे क्रेडिट बघा, 1 क्रेडिटसाठी 15 लेक्चर्स असणार आहेत, 2 क्रेडिटसाठी 30 लेक्चर्स असणार आहेत. असे प्रत्येक 3 युनिटवर तुम्हाला 2-2 क्वेश्चन विचारले जातील. पुन्हा प्रॉब्लेम आणि न्यूमेरिकल्सला 20-30 वेटेज असणार आहे आणि एक्झामिनर ते क्वेश्चन्स डिव्हाइड करू शकतात. 4-3 या पद्धतीमध्ये डिव्हाइड करू शकतात. प्रत्येक प्रश्न हा 7 मार्काचा असेल. 6 पैकी 5 अटेम्प्ट करायचे आहेत. 30 मार्काचा जो कोर्स असेल, पार्ट ए 10 मार्काचा, पार्ट बी 20 मार्काचा असेल. पार्ट ए मध्ये 5 MCQs असतील जे 2 मार्काला 1. 6 क्वेश्चन्स पार्ट बी मध्ये असतील, त्यातले 4 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि याच्यामध्ये पुन्हा तसंच वेटेज राहणार आहे. प्रत्येक युनिटवर 2 क्वेश्चन, प्रॉब्लेम न्यूमेरिकलला 20-30% वेटेज इथे असणार आहे आणि एक्झामिनर यामध्ये 3-2 मार्क्सचं डिव्हाइड करू शकतो. असे डिव्हाइड त्याला करण्याचा अधिकार पेपर सेटरला ठेवलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, बी रेडी टू फेस द चॅलेंजेस. थँक यू ऑल.